शाहू महाराज आले तेव्हा ह्या घरामध्येच आले ते आपले त्यांना छत्रपती भेटायला. शाहू महाराज शाहू या महाराज. घरात. हो. अरे वा भाई, हे मला फर्स्ट टाइम आता तुम्ही सांगतात तेव्हा कळतंय. वा, हे बघा, हे आहे बाबासाहेबांचं घर. बाबासाहेब आपले आंबेडकर, त्यांचे जे मोठे बंधू आनंदराव, त्यांची जी मिसेस होती लक्ष्मीबाई, माझ्या वडिलांची सख्खी आत्या. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमाधन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. मी गावावरनं मुंबईला आलो आज सकाळीच. आज 6 डिसेंबर आहे. भारतासाठी आज काळा दिवस आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन. आज आम्ही निघणार आहेत दादरला. धीरज आलाय, अजून आई बाबा आलेत. तर आज आम्ही ह्यांना फिरवणार आहे. राजगृहाला जाणार आहेत, अजून चैत्यभूमीला जाणार आहेत, तिथं दर्शन करणार आहेत. 6 डिसेंबरला ना खूप म्हणजे खूप लांबून लांबून गावावरनं माणसं येतात. तर तुम्हाला आज दाखवतो किती काय क्राऊड असतो, कुठून कुठून लोक येतात. तर फटाफट आपण निघूया दादरसाठी. आम्ही आता दादरला पोहोचलोय. आम्ही असा विचार केला की आधी राजगृहाला जाऊ, नंतरला जे काय ना चैत्यभूमीला जाऊ. अजून परेलला एक ठिकाण आहे, एक घर आहे जिथं बाबासाहेब राहायचे. टाइम भेटला तर तिथे पण जाऊ. आता राजगृहाला गर्दी तर खूपच आहे, खूप लाईन आहे बघा, इथूनच दिसते, इथपर्यंत लाईन आहे. आई बाबा थकलात का? नाही ना. तर आम्ही चौघच आहेत, चौघ चाललोय. लाईन ना खूप मोठी आहे, म्हणजे खूप मोठी आहे बघा, एकदम म्हणजे खूप जास्तच मोठी आहे. गेल्या टायमाला आलो होतो ना आम्ही, धीरज, मी, अजून माझा मित्र अर्णव, तेव्हा गर्दी होती पण एवढी नव्हती. पाठीच गर्दी संपली होती. अर्धा तासातच आतमध्ये गेलो. पण इथं बघा ना, लाईन संपतच नाहीये. जेवढं चालतोय तेवढं लाईन वाढत चालली आहे बघा. अरे बापरे, लाईन खूपच मोठी आहे. आम्हाला वाटलं लाईन संपल, पण नाही, संपतच नाहीये. पूर्ण स्टेशन जवळ आलो तरी लाईन दिसते. अरे भाई, धीरज कुठं गेला? धीरज, खूप मोठी लाईन आहे, स्टेशन पर्यंत लाईन. बघू, काम करूया, आई बाबांना पुढचं दाखवूया ना राजगृह. आई बाबांना समोरून तरी घर दाखवूया. हे बघा, हे आहे बाबासाहेबांचं घर, राजगृह. मस्त आहे ना? कसं आहे? बरं आहे. सगळे बाबासाहेबांच्या घरासमोर फोटो वगैरे काढतायत बघा. एक वेगळाच म्हणजे फील येतं इथं आल्यावरती. एक वेगळाच म्हणजे खूप छान वाटतं इथं आल्यावर. गर्दी बघा किती आहे बघा. जिथं बघू तिथं गर्दी दिसतीये. म्हणजे किती काय केलंय बाबासाहेबांनी समाजासाठी. एक दलित समाज नाही, खूप सगळ्या समाजासाठी खूप काय केलंय बाबासाहेबांनी. अजून सगळे अभिवादन करायला आले. हे LED समोर जे दाखवतायत ना, जो पाठी व्हिडिओ चाललाय ना, ते बाबासाहेबांच्या घराच्या आतमधला CCTV फुटेज आहे, लाईव्ह आहे. हे बघा. इथं माहिती कसं आहे, ओळखीचा असू द्या, कोण पण असू द्या, त्यांना लाईनीमध्येच यायचंय. जे गावावरनं येतात ना, त्यांची सगळी व्यवस्था इथं केली जाते. सगळ्यांना जेवण आहे, चाय, बिस्किट, पाण्याची बॉटल सगळं इथं व्यवस्था करतात. चांगलं वाटतं. अजून अभिवादन करायला म्हणजे खूप लोक येतात. बाबासाहेबांनी खूप केलंय समाजासाठी, म्हणून ही गर्दी येते. ही गर्दी अशीच कोणासाठी येत नाही. त्यांनी ना खूप काय केलंय या समाजासाठी. या समाजाला गुलामगिरीपासून मुक्त केलंय. तर त्यांचे खूप उपकार आहेत आमच्यावर. जे काय आम्ही बोलतोय, श्वास घेतोय, ते सगळं त्यांच्यामुळे. ते नसते तर आम्हीच नसतो ना. मी हे व्लॉग बनवत असतो ना, हे चांगले चांगले कपडे मी घातले असते. तुम्हाला माहिती, राजगृह मध्ये जायला ना अजून लाईन संपली नाहीये बघा. एक कंटिन्यू लाईन आहे. किती लांब लाईन आहे. स्टेशन पर्यंत पोहोचलो तरी लाईन आहे बघा. लाईन संपतच नाहीये. चैत्यभूमीला जाऊया, तिथलचा क्राऊड दाखवतो तुम्हाला. गर्दी बघा, खूप गर्दी आहे. आरामशीर चालतोय आम्ही.
खूप गर्दी आहे बाय. आम्ही आता दादर स्टेशनला आहे, वेस्ट साईडला आलोय. तर आता चैत्यभूमीलाच चाललोय. आतमध्ये एंट्री तर नाही भेटणार आहे कारण खूप मोठी लाईन आहे. आम्हाला माहिती आहे, आईबाबांना लांबूनच आम्ही दाखवतो की हे चैत्यभूमी आहे, कारण ते फर्स्ट टाइम मुंबईला आलेत ना, त्यामुळे. आता आम्ही चैत्यभूमीला आलोय. तिथं खूप गर्दी आहे, आतमध्ये जायला शक्यच नाहीये. तिथे एलईडी लावली होती. चैत्यभूमीच्या आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा होता ना, तिथे फुटेज लावली होती लाईव्ह. मग इथूनच आई बाबांनी दर्शन केलं, कारण शक्य नाहीये. आम्ही इथं बाजूला आईस्क्रीम खायला थांबलोय. चांगली आईस्क्रीम. बाबा कसं वाटतं इथं येऊन? बरं वाटतं. हा आई, तुम्हाला कसं वाटतं इथं येऊन? बरं वाटतं. पहिल्यांदा आलात ना इथे? गर्दी बघून काय वाटतं तुम्हाला? गर्दी बघून फार छान वाटतं. असं लोक यावं बाबासाहेबांच्या महान परिनिर्वाण दिनानिमित्ताने. तर आम्ही आता परेलला आलोय, BIT चाळ मध्ये. तिथं बाबासाहेब राहत होते आधी, तर तिथेच आलोय. मी पण फर्स्ट टाइम आलोय. आई बाबांना, धीरजला पण फर्स्ट टाइम घेऊन आणलंय. डेकोरेशन छान केलंय, खूप छान केलंय. हा, तिथे खूप गर्दी होती, इथे तरी नाहीये. मला इथे यायचंच होतो, पण आज आलो फायनली. चल इथून आहे. तर आम्ही चप्पल बुट वगैरे काढलेत. आता इथून एंट्री आहे. इथं एंट्री करताच आपले बाबासाहेबांचा फोटो आहे, गौतम बुद्धांचा फोटो आहे. अजून हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन पट. हे बघा, हे तुम्ही वाचा, मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो. हा, व्हिडिओचा स्क्रीनशॉट घ्या, नाहीतर व्हिडिओ थांबून तुम्ही हे वाचा. ठीक आहे. इथं आपले रमाबाई आंबेडकर, इथं छत्रपती शिवाजी महाराज. आता वरती जाऊया. हो का, इथं लोक राहतात आता पण इथं माणसं राहतात. हे बघा, कुठे आहे? वरती आहे. सेकंड फ्लोअर वरती आहे. कोणत्या साईडला आहे? समोर. इथे आता पण लोक राहतात. अजून बाबासाहेबांचं जे घर आहे ना, तिथे पण लोक राहतात आता. तर बाबासाहेब आंबेडकर आहेत ना, ह्या घरात पण राहत होते आणि ह्या घरात पण राहत होते. 2 घर होतं, दोन्ही घरात राहत होते. तर हेच ते घर आहे, आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहायचे. या ताई आहेत. प्लीज मला थोडी इन्फॉर्मेशन देताल का, कारण मला जास्त इन्फॉर्मेशन माहिती नाही. प्लीज सांगा. जय भीम. मी निवेदिता सुभाष ताडीलकर. माझे सासरे कालिदास सकाराम ताडीलकर हे बाबासाहेबांचे बरोबरचे कार्य करते. आणि जेव्हा बाबासाहेब राजगुराला गेले तेव्हा हे घर त्यांनी माझ्या सासऱ्यांना दिलं. आणि समता सैनिक दलात पण माझे सासरे होते. म्हणजे या घराची ही स्टोरी आहे. आणि जेव्हा शाहू महाराज आले तेव्हा ह्या घरामध्येच आले ते. आपले त्यांना छत्रपती भेटायला. शाहू महाराज शाहू या महाराज. घरात? हो. अरे वा भाई, हे मला फर्स्ट टाइम आता तुम्ही सांगतात तेव्हा कळतंय. हो. वा. आणि त्यांचं म्हणजे अभ्यासाची रूम आहे ही? ही बाबासाहेबांची. आणि समोरची रूम आहे तिथे त्यांचं तिकडे. हा. ही 50 नंबर रूम आहे ना, ती बाबांची अभ्यासाची रूम आहे. आणि ती समोर जी 51 रूम आहे खैरे, जिथे कुटुंब खैरे राहतं, ते त्यांचं तिथे म्हणजे त्यांचं कुटुंब, जेवण खावण असं त्यांचं आहे. अच्छा. म्हणजे तो ऍज ए किचन रूमच होता. हो. अजून बाबासाहेब आंबेडकर इथं अभ्यास करायचे. हो हो. तुम्ही बघू शकतात. खूप छान वाटलं ताई तुम्हाला भेटून. जय भीम. जय जय. ही रूम नंबर 51 आहे. अरे वा वा वा. दादा, या रूम मध्ये बाबासाहेब होते, म्हणजे थोडी इन्फॉर्मेशन देताल का तुम्ही?
सगळ्यांना जय भीम. माझं नाव कल्पित खैरे. तर असं आहे की जे बाबासाहेब आपले आंबेडकर त्यांचे जे मोठे बंधू आनंदराव त्यांची जी मिसेस होती लक्ष्मीबाई, माझ्या वडिलांची सख्खी आत्या. अरे वा. आणि जेव्हापासून बाबासाहेब 1934 ला राजकारणाला गेले तेव्हापासून आम्ही इथे राहतो आणि आमची थर्ड जनरेशन आहे. अरे वा वा वा. हा, इथे बाबासाहेब म्हणजे जेवायचे हे. मी हा. जेवणाची खोली, हा. ते समोरची होती ती अभ्यासाची खोली. अच्छा अच्छा. अजून काही इन्फॉर्मेशन आहेत का? पण एवढंच माहिती. अच्छा अच्छा. तर बाबासाहेब आंबेडकर इथे जेवायचे. अजून समोरच्या घरात ना बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे. तर आता आम्ही घरी आलोय. तर खूप चांगलं वाटलं आम्हाला. आम्ही परेलला गेलो होतो तर तिथे अभिवादन केलं. अजून बाबासाहेब जिथे राहत होते ती खोली सगळी बघितली. खूप छान वाटलं. खूप छान वाटलं दादरला एवढा लाखोच्या संख्येने लोक जमले होते अभिवादन करायला बाबासाहेबांना. तर आता वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.